प्रेमाने बोला. धन निरंकारजी एवं रामकृष्ण हरी. या आपल्या आध्यात्मिक जागृती चॅनलवरती जर कोणी श्रोते नवीन असतील तर त्यांचं सर्वात प्रथम स्वागत करतो आणि तुमच्या चरणी नतमस्तक होऊन प्रार्थना करतो, अरदास करतो की तुम्ही व्हिडिओ पूर्ण ऐका आणि आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमची प्रतिक्रिया म्हणजे कॉमेंट टाकून मला पामराला आशीर्वाद द्या. कारण तुमची साथ म्हणजे साक्षात भगवंताचा हात. तर या माझ्या हरीच्या लाडक्यानो, या माझ्या भाविक सज्जनानो, जगतवंद्य जगद्गुरू जगतमान्य देहूनिवासी संत शिरोमणी तुकोबाराय जगाला सावध करत असताना सांगतायत, नको नको मना गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया. 83,99,999 योनी फिरून नक्षकांत असा आम्हाला मनुष्य देह मिळाला. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. पुन्हा पुन्हा जन्म मरणाच्या फेऱ्यातून फिरून नक्षकांत असा मनुष्य देह प्राप्त झाला. म्हणून तुकोबाराय म्हणतात, नको नको मना गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया. काळाची ही उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा मायबाप. एकदा काळ आला की त्यातून तुम्हाला मायबाप पण सोडवू शकत नाही. काळाची ही उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा मायबाप. सोडविना बंधू पाठीची बहीण, शेजेची कामिनी दूर राहे. सोडविना बंधू पाठीची बहीण, तुमच्या पाठीमागं जन्म घेतलेली बहीण किंवा तुमचा मोठा बंधू कोणीही सोडवू शकत नाही. तुकोबाराय म्हणतात, सोडविना बंधू पाठीची बहीण, शेजेची कामिनी दूर राहे. शेजारची कामिनी नावाची बाई पण तुम्हाला ती सोडवू शकत नाही आहे किंवा शेजारीन सुद्धा तुम्हाला त्यातून सोडवू शकत नाही असं म्हणायचं आहे. शेजेची कामिनी दूर राहे. सोडविना एवढंच नव्हे तर तुकोबाराय म्हणतात, सोडविना राजा देशीचा चौधरी, अनेक सोयरे भले भले. अहो भले भले सोयरे येऊ द्या, तुमचा राजा येऊ द्या, तोही सोडवू शकत नाही. सोडविना राजा देशीचा चौधरी, अनेक सोयरे भले भले. तुका म्हणे तुझ सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचनिया. तुका म्हणे तुझ सोडविना कोणी, एका चक्रपाणी. आता चक्रपाणी शब्दाच्या खाली अंडरलाईन करा. एक चक्रपाणी म्हटले परमात्मा, चक्रपाणी म्हणजे परमात्मा. आता चक्रपाणीच का म्हटलं तर जर असा समजा तुमचा सिलिंग फॅन आहे, तो फिरतोय, ते चक्र आहे आणि त्याच्यावरती तुम्ही जर पाणी टाकलं तर ते पाणी एका ठिकाणी पडत नाही तर 10 दिशेत पडतं. याचा अर्थ 10 दिशेत सर्वांना घेऊन नांदणारा तो परमात्मा किंवा नांदवणारा परमात्मा हा एक आहे आणि तो चक्रपाणी आहे. म्हणजे चक्रासारखा 10 दिशेत आहे. जेथे जातो तेथे तो माझ्या संगती, चालविशी हाती धरुनिया. मग त्या एकाला जाणल्यानंतरच तुम्ही त्या काळाच्या जबड्यातून सुटणार आहात. नाहीतर मग आहेच की कधी डुक्कर बनायचं, मांजर बनायचं, कुत्रं बनायचं, एक एक योनी कोट कोट फेरा, मग लागे मानवाचा वारा. एक एक योनी म्हणजे डुक्कर बनलात तर कोटी वेळा डुक्कर बनावं लागेल अनेक प्रकारचे. जर तुम्ही बैल बनलात तर कोटी वेळा बैल बनावं लागेल. असं एक एक योनी कोट कोट फेरा, मग लागे वारा मानवाचा. मग आम्हाला तुकोबाराय म्हणतात, मनुष्य जन्म जर प्राप्त झालाय तर नको नको मना, धड पडेपर्यंत मनुष्य धडपडतो आणि मायेत गुंतला जातो. बघा तुम्ही एखाद्या लहान मुलाला सुरुवातीला जेव्हा तुम्ही कॅडबरी देता, दुसऱ्या मिनिटाला ते मुलगा म्हणतो की नाही मी देणार नाही, ही माझी आहे. का तर ते मायेत गुंतलं. म्हणून तुकोबारायांना समजावावं लागतं, नको नको मना गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया. काळाची ही उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा मायबाप. कोणच सोडवू शकत नाही. तुका म्हणे तुझं सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचनिया. एक चक्रपाणी सोडवू शकतो, परंतु जोपर्यंत तुम्ही त्याचं होत नाही तोपर्यंत तोही सोडवू शकत नाही. तो चक्रपाणी तेव्हाच सोडवतो जेव्हा आम्ही त्या चक्रपाण्याचं म्हणजे परमात्म्याचं होतो.
जगतवंद्य जगद्गुरू जगतमान्य देहनिवासी संत शिरोमणी तुकोबाराय एवढी भक्ती करूनसुद्धा त्यांनासुद्धा 15 दिवस त्या चक्रपाण्याची ओळख करण्यासाठी फिरावं लागलं. आणि जेव्हा 15 दिवसाने चैतन्य बाबांनी त्यांना स्वप्नात येऊन ते ब्रह्मज्ञानाचा इशारा, ब्रह्मज्ञानाचा बोध, ब्रह्मज्ञानाची खूण सांगितली, तो इशारा मिळाला, ते वर्म मिळालं, तेव्हा ते म्हणले 15 दिवसा माझी झाला साक्षात्कार, विठू भेटला, विठू भेटला निराकार. काय म्हटलं? विठू भेटला निराकार. आज समयाच्या सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज तोच शुभ संदेश देत आहेत की निराकार पाहून घ्या. जो अंगसंग आहे, ज्याला शस्त्र काटू शकत नाही, अग्नी जाळू शकत नाही, पाणी भिजवू शकत नाही, हवा सुकवू शकत नाही, असा निराकार पाहून घ्या. निराकार या प्रभुला जाना, जो जगती व्यापक आहे, ज्याशी सारी सृष्टी आहे, जो सृष्टी स्थापक आहे. शस्त्र न याला कापू शकले, हवा न याला सुकू शके, पाण्याचा परिणाम न यावर, अग्नी न याला जाळू शके. पण हे कधी? तर तुकोबाराय म्हणतायत, या मायेतून बाहेर या, नको नको मना गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया. म्हणून तातडीनं काय म्हटलं की संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. तुम्हाला जर परमार्थ या शब्दाचा अर्थच असा आहे, परम म्हणजे मूळ, मूळ म्हणजे जे आपण 33 कोटी म्हणतोय ना, त्यांना सुद्धा बनवणारा एक ईश्वर आहे. समर्थ म्हणतात ना, नाना देवांच्या नाना प्रतिमा लोक पूजती, धरुनी प्रेमात ज्याच्या नाना प्रतिमा, तो परमात्मा कैसा आहे ओळखिले पाहिजे. म्हणून तुकोबाराय म्हणतात की बाबा रे, तुका म्हणे कैसे आंधळे हे जन, आणि गेले विसरूनी खऱ्या देवा. तो खरा देव जो आहे ना, म्हणताय ना मुकाने देवाची करणी आणि नारळात पाणी, म्हणताय ना मुकाने देव तारी त्याला कोण मारे, म्हणताय ना मुकाने आले देवाजीच्या मनात येते कोणाचे काय चाले ना, म्हणताय ना मुकाने त्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पानसुद्धा हलत नाही. मग कधीतरी जिज्ञासा निर्माण करा, कधीतरी तहान निर्माण करा, कधीतरी भूक निर्माण करा, कधीतरी प्रश्न निर्माण करा की कणाकणामध्ये सामावलेली अशी परमसत्ता, व्याप्त असणारा परमात्मा प्राप्त करण्यासाठी मला फास्ट सद्गुरूला शरण गेलं पाहिजे. आज तोच शुभ संदेश सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज अर्थात निरंकारी माताजी देत आहेत. या श्रद्धेचा नमस्कार करा आणि खऱ्या अर्थानं तो अंगसंग असणारा परमात्मा जाणून घ्या. एकाला जाणा, एकाला माना आणि एक व्हा. प्रेमाने बोला, धन्य निरंकारजी. एवं राम कृष्ण हरी.